एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार असो, बरोबर विधानसभेचा कार्यकाळ आता संपत येणार आहे. अशाच बरोबर शेवटच्या कालावधीमध्ये त्यांनी 2-3 योजना काढल्या. मग महिलांसाठी लाडकी बहीण योजना असेल, ज्येष्ठांसाठी देवदर्शनाची योजना असेल, युवकांसाठी काढली म्हणतात, परंतु युवकांना किती फायदा झाला हे संशोधन करण्याचा प्रकार आहे. परंतु या योजनेच्या माध्यमातून मग महिलांना काही एसटी पास मध्ये 50% मोफत सवलत असेल, ह्या सगळ्या योजना काढल्या. परंतु चालू कार्यकाळ संपत असताना नवीन विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बरोबर ते प्लॅनिंग आखलं. शेवटी त्यांच्याकडं म्हणजे इलेक्शन प्लॅनर्स असतातच, ज्याच्या माध्यमातून हे सरकार किंवा ही तर सत्ता आपण गडबड करून भोगलेलीच आहे किंवा लोकांसाठी आपण काम केलेलंच आहे. अजून पुढची 5 वर्ष मिळाली पाहिजेत, सत्तेत आपणच असलो पाहिजे, विरोधकांना फिरकू द्यायचं नाही, असं एकदम परफेक्ट प्लॅनिंग करून त्यांनी ती योजना आणली. आता जे काही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे 1500 रुपये महिन्याला दिले किंवा एसटी मध्ये 50% सवलत महिलांना दिली, म्हणजे 50% तिकीट हे सरकारने भरलेलं आहे का? एसटी महामंडळ पहिलीही तोट्यात होती, आता खरंच ती फायद्यात असेल हा जो काही प्रोपोगंडा केला जातो, मला असं वाटतं हे अजिबात खरं नसेल. कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करू शकले का? आंदोलन बरोबर त्यांनी गुंडाळलं. शेवटी सरकार आणि नेते फार हुशार असतात आणि कुठलीही संघटना असू द्या, त्यातले 4 लोक हे कुणाचे ना कुणाचे लाभार्थी असतातच. अख्खं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन गिळून टाकलं. आरक्षणाचं काय केलं? सरकारने हे 2-4 योजना काढल्या, सगळ्यांना वेड्यात काढलं, पण त्याच महिलांच्या, ज्येष्ठ लोकांच्या, मुलाबाळांना आरक्षणाची गरज आहे. मराठ्यांना आरक्षण सरकारने दिलं का? जे टिकू शकणार नाही असंवैधानिक आरक्षण दिलं. पूर्वी फडणवीसांनी दिलं, ते टिकलं गेलं नाही. नंतर शिंदे साहेबांनी दिलं, ते टिकेल याची गॅरंटी नाही. नंतर त्या आरक्षणाचा फुटबॉलच झाला. धनगर आरक्षणाची काय परिस्थिती आहे? 1 नंबरला लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा असेल तर 2 नंबरला धनगर समाज आहे. 12 कोटी जनतेचा विचार करत असताना लोकसंख्या ज्यांची जास्त आहे ते का एवढं आटेपिटा करून आंदोलन करतायत? मराठा समाजाला तरी आरक्षण द्यायचंय, धनगर समाजाला तर आरक्षण फक्त लागू करायचंय. कारण केंद्राच्या सूचीमध्ये आहे, राज्याच्या सूचीमध्ये आहे. द्यायची नियत आहे का? हा संशोधनाचा विषय. 40 वर्ष रक्ताचं पाणी करून लोक संघर्ष करतायत आरक्षण मिळण्यासाठी. नाही कुणी बघत त्याच्याकडे, नाही कुणाला दिसत हा सगळा संघर्ष. फार वाईट परिस्थिती आहे. याच्या पुढे जाऊन अजून विचार करायचा म्हटलं, ज्या योजना सरकारने जाहीर केल्या, सरकारच्या खिशामधलं किती दिलंय मला सांगा. मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे पैसे किती टाकलेत लाडकी बहीण योजनेमध्ये? देवेंद्र फडणवीसांनी किती पैसे टाकले? अजित पवारांनी किती पैसे टाकले स्वतःचे? एक छदाम सुद्धा नाही. लाडकी बहीण योजना असो किंवा कुठलीही योजना असो, सरकारची योजना त्या ठिकाणी जाहीर करतं किंवा पैसे वाटप करतं, खरं तर सवयी लावल्यात कष्ट न करता मिळायचं किंवा मिळवायचं. हे पैसे जे कष्ट करतात ना लोक, जे टॅक्स भरतात, जे जीएसटी भरतात, नोटीस आली तर घाम येतो कळत नाही, अशा लोकांकडून त्यांनी पैसे वसूल केलेले असतात आणि मग इकडं त्या योजनेचा लाभ म्हणून द्यायचा. योजना लोकांच्या आहेत, लोकांच्या पैशातून आहेत. ना शिंदेनी उपकार केले, ना पवारांनी उपकार केले, ना फडणवीसांनी उपकार केले जनतेवर. तुमचं माझं जे आपण निवडणुकीच्या काळात जे मतदान करतो
आपण देशाचे मालक आहोत, मतदार, आणि आपण आपल्यातला एक लोकप्रतिनिधी, मॉनिटर म्हणून आपण आमदार खासदार निवडतो. हे आपले नौकर आहेत. किती जणाला वाटतं आमदार खासदार हे निवडून आले, साधा नगरसेवक किंवा एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य निवडून येऊ द्या, नंतर ज्यांनी मतदान केलंय त्यालाच टांग मारून कधी निघून जातो कळत नाही. आमदार तर काय बोलायचंच नाही. पुण्यात या एकदा तुम्ही, कधी इथल्या 2-2, 3-3 टर्म ज्यांनी आमदारकी भोगली आहे ना पैशाच्या बळाच्या जीवावर, त्यांना तुम्ही भेटू शकता का बघा. फार वाईट परिस्थिती आहे. लोकांना भेटायला सुद्धा आमदारांना ऍक्सेस नाही. काम तर बोलूच नका. बकाल अवस्था आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून होते. आता मला एवढंच म्हणायचंय, मग या सगळ्या ज्या काही योजना काढलेल्या असतात, केलेल्या असतात, ह्यांना भीती का वाटते? जर ह्या योजनेचा लाभ लोकांना मिळाला, जर हे सरकार निवडून परत नाही आलं तर, योजना बंद पडली तर काय होईल? अगं ताई, अगं मावशे, अगं आजी, आजी तर 65 वर्षाच्या पुढची असते, म्हणजे आजी तर लाडकी बहीण मध्ये मोडतच नाही. काकू ह्या मोडतात त्याच्यामध्ये. आता ह्यांचा प्रॉब्लेम काय? 1500 रुपयात तुम्ही संसार चालवता का? 10-20 हजार रुपये नवऱ्याकडून घेणाऱ्या तुम्ही 1500 रुपयामध्ये तुम्हाला इतकं पळवलं सुद्धा आणि इतकं खुश केलं, तुम्हाला ते नवऱ्यानी दिलेले 10-15-20 हजार तुम्ही त्याची चर्चा करत नाही, पण या लाडक्या बहिणीची करता काय? 1500 रुपये तर तुम्ही सरळ कपडे अडकून ठेवल्यानंतर ह्याला पाहिजे त्याला पाहिजे म्हणून तुम्ही पैसे घेता. मग आता सरकार निवडताना तुम्ही आम्ही विचार करणार आहोत की नाही? योजना कशा लाडक्या होतात, योजना कशा फेमस होतात? जर त्या राज्यातल्या महिलांना 100% कायदा सुव्यवस्था आणि संरक्षण मिळत असेल तर, मुलींना सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळत असेल तर, मुलींना महिलांना बाहेर फिरायला पूर्ण स्वातंत्र्य असेल तर, आज गाव खेड्यापासून शहरांपर्यंत, लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत कुणीही सुरक्षित नाही. कशी काय लाडकी बहीण? बर, या सगळ्याचा राज्यावर किती लाख कोटी कर्जाचा बोज आहे? राज्याचं उत्पन्न किती आहे? त्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना पगार आणि पेन्शनवर किती जातात? साधे त्यांचे बिल वगैरे जे असतात त्याच्यावर किती खर्च होतात? आणि मग त्याच्यानंतर विकासावर यायचं. एकही पुढारी, मला एवढं सांगायचंय, कोणत्याही योजनेतून, कोणत्याही योजनेच्या माध्यमातून कुठलाही नेता स्वतःच्या घरातून एक छदाम देत नाही. उलट निवडून येण्यासाठी, सत्तेवर बसण्यासाठी वाटेल त्या पद्धतीनं काळे धंदे करून, वाटेल त्या पद्धतीनं गोरगरिबांच्या मुंड्या मोडून, सत्तेवर येण्यासाठी, आमदार खासदार होण्यासाठी, निवडून येण्यासाठी गोरगरिबांच्या भावनांना पायदळी तुडवून त्याच्यावर उभं राहून हे लोकप्रतिनिधी पैसे उधळून मत विकत घेऊन त्या ठिकाणी निवडून येतात. याने तुम्हाला एखाद्या योजनेतून फायदा मिळवून दिला, तुमच्यावर उपकार करत नाहीत, कारण तुम्ही त्याला तिथं काम करण्यासाठी पाठवलेलं आहे. लोकप्रतिनिधी किंवा उमेदवार, तो कुठलाही उमेदवार असू द्या, तो तुमच्या मतामुळं त्या सभागृहात प्रवेश करतो. तुम्ही जर नाही त्याला मतदान केलं, दुसऱ्याला केलं, तर तो सभागृहात जाऊ शकणार नाही. मग योजना सुद्धा आम्ही आणल्या आणि आम्ही नाही आलो तर योजना बंद पडणार, अशा पद्धतीचा जो प्रोपोगंडा केला जातो, त्यापासून सावध राहण्यासाठी आणि आपल्याच धड्यावर आपलंच डोकं ठेवून, मनगट मस्तक सशक्त करून, वैचारिक प्रगल्भता वाढवून आपल्याला कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता चांगला माणूस त्या ठिकाणी निवडावा लागेल. योजनाचं तुम्ही काय सांगताय? योजना तुम्ही उपकार केलेले नाहीत, तर योजना वेगळ्या वेगळ्या चांगल्या लोकांच्या हितासाठी, लोकांना फायदा होईल असं राबवणं
म्हणजे त्या लोकांना सुखी ठेवण्याचा प्रकार आहे. तुमचा हजारो कोटीचा त्या ठिकाणी साधा राहतं घर बंगला असतो, त्याच्यामुळं तुमच्याकडून फार स्वाभिमानाची किंवा शून्य भ्रष्टाचाराची अपेक्षा करणं म्हणजे वाळूमध्ये गाजराची शेती करण्याचा प्रकार आहे असं मला वाटतं. योजना ह्या तुमच्या पैशातून राबवल्या जातात. योजना ह्या सरकारच्या नेत्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या खिशातून खर्च केला जात नाही, हे फक्त लक्षात ठेवा. धन्यवाद.